पलूस तालुक्यामध्ये आज जे चालू आहे, जे RTO ऑफिसच्या नावाखाली किंवा RTO ऑफिसच्या आशीर्वादाने जे काही मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे जे काय मालक आहेत किंवा जे काही हप्ते गोळा करणारे एजंट आहेत, तर त्यांना आम्ही एक सांगू इच्छितो की जे काय आम्ही आता चालू केलेलं आहे की करप्शन करायचं नाही पलूस तालुक्यामध्ये, त्या संदर्भात आम्ही त्यांचं स्टिंग ऑपरेशन केलं. त्यामध्ये त्याने बरेच RTOंची नावं घेतली. प्रामुख्याने त्यामध्ये मी काटे मॅडम, कणसे साहेब, काटकर साहेब यांचं नाव घेऊ इच्छितो, कारण की त्यांच्या थ्रू जे काय आज पलूस तालुक्यामध्ये चालू आहे, जे अवैध गौण खनिज वगैरे हे जे काय माध्यम विना वाहतूक नंबर प्लेट वगैरे असायचं काय विना ह्याच्यात चालू आहे, त्याचा आशीर्वाद ह्या साहेबांचा असल्यामुळे तशी मी त्यांची तक्रार दशरथ वाघोले डेप्युटी RTO ऑफिस आहेत त्यांना मी केलेली आहे. तर त्यांनी प्रामुख्याने ह्यामध्ये लक्ष घालून त्यावरती लवकरच कारवाई करायची अशी आमची इच्छा असताना त्यांनी त्यांच्यावरती कोणतीही कारवाई केलेली आम्हाला आज तागायत तरी कळून आलेलं नाही आहे. त्यामुळे इथून पुढची जी काही कारवाई असेल ते आम्ही आमच्या परिवहन राज्यमंत्री दिवाकर रावते साहेब यांच्याकडून करूच, आणि आमच्या खात्याला बदनाम करणाऱ्या ह्या अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. शिवसेनेचा जो काय दणका असतो आणि शिवसेनेचं जे काय हे आहे ते त्यांना आम्ही रस्त्यावर उतरून नक्कीच त्यांच्यावरती कारवाई करायला भाग पाडू, एवढंच बोलतो आणि मी थांबतो.